कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 स्थानकांचं सुशोभीकरण केलंय। सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकांचं रूपडं पूर्णतः बदलून या स्थानकांना विमानतळाचं स्वरूप दिलं गेलंय। यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे। यापूर्वी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण करून गेल्याच महिन्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले होतं। मात्र कुडाळ रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण राहिलं असल्या कारणानं त्याचं लोकार्पण आता झाले। तो प्रगतीकडे कुठल्या वेगाने चालला आहे दर्शवण्यासाठी ही स्टेशन सुशोभीकरण केली जात आहेत आणि आज कुडाळमध्ये या जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण कुडाळ यामध्ये कुडाळ स्टेशनचा झालंय। अनेक जण यापूर्वी आले असतील, ते 26 वर्ष रेल्वे स्टेशन झालं तेव्हाही पाहिलं असेल। तसं कोकणी माणसं आहेत त्या परिस्थितीत राहायची सवय, कसे असो काही द्या कमी द्या जास्त दिवस काढायचे, त्यासाठी झगडायचं मेहनत परिश्रम बुद्धीची जोड वगैरे काही नाही। पण शेवटी आमचे देशाचे एक नेते प्राध्यापक दंडवते साहेब केंद्रीय मंत्री होते, या विभागातून ते खासदार म्हणून जायचे आणि त्याने ओळखलं तर कोकणाचा विकास व्हायचा असेल तर परिवहनाची व्यवस्था व्हायला। वर्षानुवर्ष आमच्यासारखे सर्व कोकणवासीय ज्या वेळेला आपल्या गावी येत असतो तेव्हा मला पूर्वीचा माझ्या आजी आई वडिलांबरोबरचाही प्रवास आठवतो की त्या भांडूपमध्ये एसटी मधून प्रवास करत करत कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपतीच्या अगोदर इथली झाडलोट करण्यासाठी यायचं, या कुडाळ या भागामध्ये उतरायचं आणि या नदीच्या पलीकडे नेरुळपार जी नदी आहे त्या नदीतून जी तुटलेली होडी आणि त्या तुटलेल्या होडीच्या मधून प्रवास करत असताना एक तो दांड्याचा डबा हातात तो बोटवाला द्यायचा, पाणी आतमध्ये शिरलं तर ते पाणी उपसून तुला बाहेर काढावं लागेल, असा सगळा प्रवास। आणि ती त्यावेळेची असणारी जी आपल्या गावाकडची असणारी ओढ ती माझ्यासारख्या असंख्य कोकणवासीय की जे मुंबईत स्थित आहे अशा प्रत्येकाला आहे।